नमस्कार. आज आपण एका अशा अभंगावर बोलणार आहोत जो आहे फक्त 4 ओळींचा, पण म्हणतात की त्यात अख्ख्या आयुष्याचं सार दडलंय. अगदी. तर चला बघूया खरंच तसं आहे का. गंमत म्हणजे हा अभंग तो फक्त एक कविता नाहीये, तो एक संपूर्ण प्रवास आहे असं मला वाटतं. हो, बरोबर आहे. याची सुरुवात होते एका पार्टीच्या आमंत्रणाने, मग तो तुम्हाला एक धोकादायक समुद्र पार करायला एक नाव देतो आणि शेवटी तर चक्क वेळेवर नियंत्रण मिळवण्याची एक सुपर पॉवर देतो. मांडणी खूपच छान आहे. पण हे खरंय, या 4 ओळी म्हणजे एका आध्यात्मिक प्रवासाचे म्हणजे 4 महत्वाचे टप्पे आहेत. आणि प्रत्येक टप्पा काहीतरी अविश्वसनीय देऊन जातो. अगदी. मग चला हा प्रवास एकत्र सुरू करूया. पहिली ओळस पहा, यारे नाचू प्रेमानंदे राम नामाचेनी छंदे. मना हे वाचून नेहमी आश्चर्य वाटतं. कुठल्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक ग्रंथाची सुरुवात इतकी उत्साही, इतकी शारीरिक आणि इतकी आनंदी कशी असू शकते. बरोबर. इथे असं काही म्हटलेलं नाही की शांत बसा, डोळे मिटा, ध्यान करा. थेट आवाहन आहे, यारे चला एकत्र येऊ आणि नाचूया. हे प्रार्थनेपेक्षा एखाद्या उत्सवासारखं वाटतंय. अगदी बरोबर. आणि इथेच वारकरी संप्रदायाचं वेगळेपण आणि सौंदर्य दडलेलं आहे. इथे भक्ती म्हणजे कुठली तरी गंभीर, नियमांनी जकडलेली गोष्ट नाहीये. अच्छा. ती एक सहज भावना आहे. देव आणि भक्त यांच्यातलं नातं हे मालक सेवक किंवा राजा प्रजेचं नाही, तर ते सख्यत्वाचं आहे, मैत्रीचं, प्रेमाचं आहे. म्हणजे जिथे मैत्री असते तिथे औपचारिकता नसते. बरोबर. तिथे फक्त आनंद असतो. म्हणूनच सुरुवातच नाचू प्रेमानंदे अशी आहे. हा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला कुठलीही पूर्वतयारी नाही करायची, कुठलीही परीक्षा पास करायची नाहीये. आनंद हा सुरुवातीचा बिंदू आहे. वा. म्हणजे आनंद हे साध्य नाही तर साधन आहे. पण रामनामाचेनी छंदे याचं काय? म्हणजे हे नृत्य असं स्वैर नाही, त्याला एक ताल आहे, एक लय आहे. हो. आणि ती लय रामनामाची आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा खूप सुंदर अर्थ आहे. कल्पना करा की तुमच्या आयुष्यात एक असं संगीत वाजतंय जे तुम्हाला सतत ऊर्जा देतंय, तुम्हाला दिशा देतंय. नाम हे तेच संगीत आहे. जेव्हा तुम्ही ते नाम घेता तेव्हा तुमच्या विचारांना, तुमच्या भावनांना एक छंद किंवा एक लय सापडते. मग तुमचं प्रत्येक काम, तुमचं चालणं, बोलणं, अगदी श्वास घेणं सुद्धा त्या तालावर होऊ लागतं. अच्छा. हे नाचणं म्हणजे फक्त शारीरिक हालचाल नाही, तर तुमचं संपूर्ण अस्तित्वच त्या नामाच्या तालावर एकरूप होणं आहे. आणि हे यारे म्हणून सगळ्यांना एकत्र बोलावलंय. हो, कारण हा आनंद एकट्याने अनुभवण्यापेक्षा जेव्हा समूहात अनुभवला जातो तेव्हा त्याची ताकद अनेक पटींनी वाढते. खरंय. जसं एखाद्या कॉन्सर्टमध्ये हजारो लोक एकाच गाण्यावर एकत्र गातात, नाचतात, तेव्हा एक वेगळीच ऊर्जा तयार होते. ही तशीच काहीशी कल्पना आहे. अगदी तसंच. तर ही सुरुवातच इतकी शक्तिशाली आहे जी तुम्हाला एकटं न ठेवता समूहात सामील करून घेते आणि आनंदालाच साधनेचा पाया बनवते. पण हा आनंद, हे नृत्य, ही ऊर्जा, हे केवळ स्वतःच्या समाधानासाठी नाही, नाही का? नाही. पुढची ओळ सांगते की या ऊर्जेचा उपयोग काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी होणार आहे. बरोबर. हा आनंद म्हणजे एक इंधन आहे आणि हे इंधन तुम्हाला एका मोठ्या प्रवासासाठी तयार करतंय. आणि तो प्रवास म्हणजे म्हणा जयराम श्रीराम भवसिंधू तारक नाम. ही दुसरी ओळ पहिल्या ओळीतल्या आनंदाला एक ध्येय देते. पण हे ध्येय खूप मोठं आहे. हो, खूप मोठं. भवसिंधू म्हणजे अस्तित्वाचा महासागर. ही कल्पनाच किती मोठी आणि थोडी भीतीदायक पण आहे. खरंय. आयुष्य म्हणजे एक महासागर आहे, ज्यात सुख-दुःखाच्या, आशा निराशेच्या प्रचंड लाटा आहेत आणि आपण त्यात एका लहानशा होळीतून प्रवास करतोय. मग अशावेळी जयराम श्रीराम हे केवळ एक नाम, ते आपल्याला या महासागरातून तारून कसं नेऊ शकतं? यात काहीतरी खोल मानसशास्त्रीय सत्य दडलंय की ही निव्वळ श्रद्धा आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर केवळ श्रद्धेत नाही तर मानसशास्त्रातही आहे. विचार करा, भवसिंधू म्हणजे नेमकं काय? तो काही बाहेरचा समुद्र नाहीये, तो आपल्या मनातला समुद्र आहे. चिंता, भीती, राग, मोह, अपेक्षा या सगळ्या लाटा आपल्या आतच उसळत असतात का नाही? हो, बरोबर. आपण अनेकदा या विचारांच्या गर्दीत, या भावनांच्या लाटांमध्ये दिशाहीन होतो, गटांगळ्या खातो. आणि तेव्हा आपल्याला एका आधाराची गरज असते. अगदी बरोबर. नाम हाच तो आधार आहे. तो एक सायकोलॉजिकल अँकर आहे, म्हणजे मानसिक नांगर. जसं वादळात जहाज नांगर टाकून स्थिर उभं राहतं, अच्छा.
तसंच जेव्हा मनात विचारांचं वादळ येतं तेव्हा नाम या एका बिंदूवर लक्ष केंद्रित केल्याने मनाला स्थिरता मिळते. ते मन इकडे तिकडे भरकटण्याऐवजी एका जागी थांबतं. जसं समुद्रात भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ दिशा दाखवतो तसं. अगदी तसंच हे नाव मनाला योग्य मार्गावर आणतं. त्यामुळे हे नाव केवळ धार्मिक प्रतीक नाही, तर ते मनाला एकाग्र आणि शांत करण्याचं एक प्रभावी साधन आहे. एक स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी आहे असं म्हणूया. वाह, सायकोलॉजिकल अँकर. या दृष्टिकोनातून पाहिलं की या ओळीचा अर्थच बदलून जातो. हो, म्हणजे हे काहीतरी जादूने आपल्याला पैलतीरी पोचवणारा नाही, तर ते आपल्याला आतून इतकं स्थिर आणि शक्तिशाली बनवतं की आपण स्वतःच हा भवसागर पार करू शकतो. बरोबर. ही कल्पनाच खूप सक्षम करणारी आहे. म्हणजे आधी आनंदाने नाचून ऊर्जा मिळवली, मग त्या ऊर्जेचा वापर करून नामाच्या सहाय्याने जीवनातल्या वादळांना तोंड देण्याची शक्ती मिळवली. आणि मग तुम्ही त्या वादळांवर नियंत्रण मिळवता. ओके, तर नामाच्या आधाराने आपण जीवनाच्या समुद्रातल्या लाटांवर मात करू शकतो. पण या समुद्रातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात भीतीदायक लाट कोणती असेल? माझ्या मते ती म्हणजे काळ, वेळ, जे सतत पुढे जातं, जे आपल्याला म्हातारं करतं, जे मृत्यूच्या जवळ नेतं. आणि आश्चर्य म्हणजे पुढची ओळ नेमकी याच विषयाला हात घालते. बरोबर. ऐसी नामाची आवडी काळ गेला देशोधडी. ही ओळ तर मला एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखी वाटते. नामाची इतकी आवड निर्माण झाली की काळच हद्दपार झाला. म्हणजे काय, घड्याळ थांबलं, आपण अमर झालो. एखादी व्यक्ती काळावर विजय कसा मिळवू शकते? नाही, घड्याळ थांबत नाही, पण तुमच्या डोक्यातला घड्याळाचा दबाव नक्कीच थांबतो. अच्छा. इथे काळ या शब्दाचे 3 स्तर आहेत. पहिला आहे घड्याळाचा वेळ, सेकंड, मिनिट, तास. दुसरा आहे मृत्यू किंवा यम. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ, ज्यात आपलं मन सतत अडकलेलं असतं. हो, हे खरं आहे. नामाची आवड या तिन्ही स्तरांवरच्या काळावर मात करते. हे कसं शक्य आहे? जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. आपण सगळ्यांनी कधी ना कधी असा अनुभव घेतला आहे. समजा एखादा चित्रकार चित्र काढण्यात इतका रमून गेला आहे, किंवा एखादी संगीतकार वादनात इतकी हरवून गेली आहे की तिला वेळेचं भानच राहत नाही. होतं असं. तास न तास निघून जातात, पण तिला वाटतं काही मिनिटच झाली. भूक तहान विसरून जाते, बाहेरचा आवाज ऐकू येत नाही. त्या क्षणी तिच्यासाठी काळ देशोधडीला गेलेला असतो. अरे वा. यालाच आजचं मानसशास्त्र फ्लो स्टेट म्हणतं. अच्छा. म्हणजे ही एक प्रकारची फ्लो स्टेट आहे. अगदी संत एकनाथांनी 400 वर्षांपूर्वी या फ्लो स्टेटमध्ये जाण्याचं सूत्रच या अभंगात दिलं आहे. खरंच, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची, इथे नामाची, तीव्र आवडी म्हणजे उत्कट प्रेम वाटू लागतं, तेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात इतके खोलवर उतरता की भूतकाळाचा खेद आणि भविष्याची चिंता तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. आपलं सगळं दुःख तर ह्याच 2 गोष्टींमध्ये असतं. बरोबर. अरे, पूर्वी असं घडलं किंवा पुढे काय होईल ह्याच विचारात आपण असतो. जो माणूस वर्तमानात जगायला शिकला, त्याच्यासाठी काळाचा दबाव, त्याची दहशतच संपून जाते. मृत्यूची भीतीही कमी होते, कारण तो मी शरीर आहे या कल्पनेच्या पलीकडे जातो. म्हणजे काळ देशोडीला गेला म्हणजे काळाच्या तुरुंगातनं आपली सुटका झाली. अगदी. अप्रतिम. म्हणजे ही काळाच्या विरोधातली लढाई नाही, तर काळाच्या पलीकडे जाण्याची युक्ती आहे. आणि ती युक्ती आहे वर्तमानात पूर्णपणे जगणं. बरोबर. आता मला या प्रवासाचे टप्पे स्पष्ट दिसतायत. आनंदी नृत्यापासून सुरुवात, मग भवसागर पार करण्यासाठी मानसिक स्थिरता, आणि आता थेट काळाच्या दबावातनं मुक्ती. पण या सगळ्या प्रवासाची किल्ली काय आहे? मला वाटते शेवटची ओळ आपल्याला ती किल्ली देते आणि आपल्याला पुन्हा सुरुवातीला आणून सोडते. बरोबर ओळखलत. शेवटची ओळ आहे, आवडीने नाम घोका म्हणे जनार्दने एका. इथे पुन्हा तोच शब्द येतो, आवडीने. हो. म्हणजे हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला कुठलेही किचकट विधी करायचे नाहीत, तर फक्त एक गोष्ट करायची आहे. जे काही कराल ते आवडीने, प्रेमाने करा. हे नामस्मरण किंवा कोणतंही काम यांत्रिक नसावं, त्यात भाव असावा. हेच या सगळ्याचं सार आहे का? अगदी. भक्तिमार्गात किंवा कोणत्याही साधनेत तुम्ही काय करता यापेक्षा कसं करता हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती माळा ओढल्या, किती तास पूजा केली, याला महत्त्व नाही. त्यामागे तुमचा भाव कसा आहे हे महत्वाचं आहे. बरोबर. तुमचं प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे. आवडी हा शब्द या अभंगाचा आत्मा आहे. प्रेमाशिवाय केलेलं नृत्य फक्त शारीरिक कसरत आहे. प्रेमाशिवाय घेतलेलं नाम फक्त शब्दांची बडबड आहे. पण जेव्हा त्यात आवडी मिसळते, तेव्हाच त्याला भवसागर पार करण्याची आणि काळाला हद्दपार करण्याची शक्ती मिळते. आणि शेवटी म्हणे जनार्दन एका, ही एक सही आहे. जणू काही एकनाथ महाराज आपलं नाव लिहितायत.
पण इथेही ते स्वतःचं नाव एका असं घेण्याआधी आपले गुरु जनार्दन स्वामी यांचं नाव घेत आहेत. जनार्दनाचा एका, यातही काहीतरी दडलंय का? हो, यात खूप मोठी गोष्टी बडलेली आहे. ही त्यांची नाममुद्रा आहे. यातून ते 2 गोष्टी सांगतात. एक, त्यांची गुरुभक्ती. अच्छा. मी जे काही सांगतोय हे माझं ज्ञान नाही, ही माझ्या गुरूंची कृपा आहे. यात निरहंकारीपणाचा, विनम्रतेचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते या अभंगाला एका महान गुरु-शिष्य परंपरेशी जोडतात. आहा. हे ज्ञान कुठून तरी अचानक आलेलं नाही, तर ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रेमाने आणि श्रद्धेने हस्तांतरित झालं आहे. त्यामुळे या शब्दांना एक वेगळं वजन आणि पावित्र्य प्राप्त होतं. अगदी बरोबर. तर या 4 ओळी म्हणजे एका मोठ्या प्रवासाची गाथा आहे. एका सामूहिक आनंदाच्या नृत्यापासून सुरुवात करून जीवनाच्या महासागराला पार करण्याचं मानसिक बळ मिळवत थेट काळाच्या दबावातून मुक्त होण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. हो. आणि या सगळ्याला एकत्र बांधणारा धागा आहे प्रेम किंवा आवडी. मला तर हा एक असा आध्यात्मिक मार्ग दिसतो जो सर्वांसाठी खुला आहे. यात कोणत्याही जाती धर्माचं, ज्ञानाचं बंधन नाही. आणि म्हणूनच हा अभंग आजही तितकाच ताजा आणि प्रभावी वाटतो. संत एकनाथ महाराजांनी अत्यंत गहन तत्वज्ञान म्हणजे भक्तीचं स्वरूप, संसाराचं रूपक, काळाची संकल्पना आणि गुरुभक्तीचं महत्त्व हे सगळं इतक्या सोप्या, गेय आणि रसाळ शब्दात मांडलंय की ते थेट आपल्या हृदयाला भिडतं. खरंच, या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. या अभंगात सांगितलं आहे की एखाद्या गोष्टीवर मनापासून आणि आवडीनं लक्ष केंद्रित केलं तर काळसुद्धा मागे पडतो. आपण या नामाला एक मानसिक नांगर किंवा फोकस पॉइंट म्हटलं. हो. आजच्या या जगात जिथे आपलं लक्ष प्रत्येक सेकंदाला मोबाईल नोटिफिकेशन, सोशल मीडिया आणि इतर 1000 गोष्टी खेचत असतात, तिथे आपलं आयुष्य विखुरलेलं वाटतं. अशावेळी आपल्या प्रत्येकासाठी असं एखादं नाम किंवा ध्येय असू शकतं का? खूप चांगला मुद्दा आहे. ते आध्यात्मिकच असायला हवं असं नाही. ते एखादं आवडीचं काम असेल, एखादं नातं असेल किंवा एखादी कला असेल. पण असं काहीतरी ज्यावर आपण इतकं प्रेम करू, इतकी आवडी जडेल की आजूबाजूच्या गोंगाटाचा आणि वेळेच्या सततच्या दबावाचा आपल्यावर परिणाम होणार नाही. बरोबर. ज्याच्यात रमून गेल्यावर आपलाही काळ देशोधडीला जाईल. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.